नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर या आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. तर आज आमची चालू आहे पॅकिंग. भांडे वगैरे कोणते घेऊन चाललो आहे, तर त्याची सर्व पॅकिंग आता आम्ही करणार आहोत. तर आपला ब्लॉग हा शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढच्या येणारे ब्लॉग्स व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील. हा जो डब्बा आहे तर हा मी घेऊन चाललेले आहे, कारण बारीक जे भांडे आहेत ते यामध्ये सेट होतील आणि तिकडे गेले की यामध्ये मी पीठ पण ठेवू शकते. तर त्यासाठी हा डब्बा चालवलेला आहे. भांडे जास्त नाही घेतले, दोघांपुरतेच म्हणजे दोघांसाठीच घेतलेले आहेत. ऍडजस्ट करून ठेवले की व्यवस्थित सेट होतील. आणि सामान पण आम्ही खूप थोडे घेऊन चाललेलो आहोत, कारण फ्लाईटने जायचं म्हटलं की वेटचं प्रॉब्लेम आहे. म्हणजे जास्त वेट नाही घेऊन जाऊ शकत, त्यामुळे कमीच सामान घेऊन चाललेलो आहोत. सेट झालेला आहे. आता कुकर, कढई आणि तवा ते बॅगमध्ये खालीच ठेवते. आता बॅग ॲक्च्युली आम्ही ट्रॉली घेऊन जाणार होतो, पण ती जास्त मोठी झाली असते, कारण आमच्याकडे जी बॅग आहे ती जास्त मोठी. त्याच्यामुळे आता आम्ही ही छोटीच बॅग घेऊन चाललेलो आहोत आणि सामान पण जास्त नेणार नाही, त्यामुळे म्हटलं याच्यात सेट होईल व्यवस्थित सगळं. बसतोय की नाही काय नाही करायचं. मिक्सर ठेवून
ती पिशवी कसं त्याला जेवढं बसतं त्याच्यामध्ये होते आणि दुसरं बंद करा बरं. बॅगची चेन बसली पाहिजे आता. काय बसणार आहे इकडचे साईडचं काढते थोडंसं. ओके 15 किलो झाली असेल का? 16 किलो लगेच मी नेऊ शकतो ना. ही एक बॅग पॅकिंग करून झालेली आहे आणि ही जी एक बॅग आहे तर ही पण आम्ही लगेजमध्ये टाकणार आहे. त्यामुळे यामध्ये आम्ही पीठ घेतलेलं आहे थोडंसं बाजरीचं आणि गव्हाचं आणि हे तुपाच्या बॉटल घेतलेले आहेत. यामध्ये अजून बसन सामान आणि 2 सॅक, त्याच्यात तर कपडेच. 2 बेडशीट पण घ्यायचे आहेत पण ते दुसऱ्या बॅगमध्ये टाकू. एक बेडशीट बसेल का त्याच्यात? छोटी घडी करून. जास्त पातळ येते, जाड नाही जास्त. थांबा एक मिनिट येते. लाईट पण गेली. हिचं वजन बघा बरं उचलून. एक ब्लँकेट ते तुमच्या छोट्या बॅगमध्ये बसेल. अजून नाही भरणार 15 किलो, कमी कमी 10-12. आता तुमच्या बॅगमध्ये कपडे भरायचे. ह्या पिशवीमध्ये मी काही मसाले पण घेतलेले टाकणं विसरूनच गेले, कारण तिकडे जे मसाले भेटत नाहीत, म्हणजे मिळतात तसे पण तिकडचे ब्रँड वगैरे वेगळे आहेत, त्यामुळे त्यांची टेस्ट मला काही एवढी आवडत नाही. त्यामुळे म्हटलं की जे मसाले मला पाहिजे आहेत ते इथूनच घ्यावा. तर घेतले आहेत पण ते मी ह्या बॅगमध्ये टाकणं विसरून गेले. तर बघते आता ह्या साईडच्या ट्रेनमध्ये बसत आहेत का, एक एक करून टाकते. ते तिथपर्यंत जाऊ सर चेपून जाणार आहेत. भांड्यांची वगैरे बॅग पॅक करून झालेली आहे. आत्ताच आम्ही दोघांनी मिळून 2 बॅग पॅक केलेले आहेत आणि आता राहिलेली आहे माझी स्वतःची पर्सनल बॅग पॅक करणं कपड्यांची वगैरे. तर बघूयात आता किती कपडे बॅगमध्ये बसतात.
कारण मी भरपूर सारे कपडे सिलेक्ट केलेले आहेत घेऊन जाण्यासाठी. पण बघूयात आता किती घेऊन जाता येतात, कारण बॅगमध्ये जागा नाही पुरली तर काहीच पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी माझी एक साडी पण कॅन्सल केली आहे. एकच साडी घेऊन चाललेली आहे, ऑप्शन नाही आता शेवटी. बघूयात. तर मी आता माझी बॅग पॅक करते. एवढ्याच बॅगमध्ये मला माझं सामान घेऊन जायचं आहे. जेवढं बसणार तेवढं घेऊन जावं लागणार, कारण मला जास्त सामान न्यायचं आहे आणि तेवढं बसणार नाही आय नो इट. एवढं सामान बसलं यामध्ये. अजून थोडंसं बाकी राहिले, बघू बसले का आता ते पण. बॅग जड नाही आहे, पण कपड्यांमुळे बॅग जास्त लवकर भरली आहे. वेट तसं जास्त. एवढ्या 4 बॅग घेतलेल्या आहेत आता आम्ही पॅक करून तिकडे घेऊन जाण्यासाठी. तर चला, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.